पोटनिवडणुकीमधून काँग्रेसनं अखेर माघार घेतली। सुनेत्रा पवारांच्या विनंतीला मान देत उमेदवारी मागे घेतल्याची प्रतिक्रिया हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली। दरम्यान पोटनिवडणूक बिनविरोध होणार नसून सुनेत्रा पवार यांच्या विरोधात 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसनं अखेर माघार घेतली आहे। सुनेत्रा पवारांच्या विनंतीनंतर काँग्रेसनं आपले उमेदवार आकाश मोरे यांना अर्ज मागे घेण्यास सांगितलं। त्यानंतर आकाश मोरेंनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। या निवडणुकीमध्ये आम्ही आमचा उमेदवार जो आहे तो तिथे बारामतीमध्ये उभा राहणार नाही, करिता आम्ही आमच्या उमेदवाराची माघार जी आहे ती घेत आहोत। आम्हाला 2 पावलं ही सभ्यतेच्या अनुषंगाने कुठेतरी मागे घ्यावे लागत असले तरी 2029 ला बारामतीमध्ये काँग्रेस पक्षाचा आमदार राहील। दुःख अंतकरणाने करतोय, कारण का लोकांचा इतका प्रतिसाद होता। अजिबात नाही, दबाव अजूनपर्यंत नाहीये माझ्यावर। मी पक्षनिष्ठित कार्यकर्ता आहे। पक्ष जो सांगेल त्या पद्धतीने मी वागणार होतो। पक्षाने मला थांबायला लावलं म्हणून मी थांबत आहे। आम्हाला सर्वांना आधीपासून ही निवडणूक बिनविरोध पाहिजे होती। आकाश मोरेजी आपल्या बरोबर आहेत, त्यांनी पण आणि त्यांच्या पक्षाने काँग्रेसने पण खूप चांगला निर्णय घेतला आणि मी त्यांच्या सर्वांचा खूप खूप आभार मानतो। काँग्रेसनं उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी अनेक सत्ताधारी नेत्यांनी हर्षवर्धन सपकाळांना फोन केले। सुनेत्रा पवारांनी सपकाळांना 3 वेळा फोन केला, तर धनंजय मुंडेंनी 2 वेळा, छगन भुजबळांनी एकदा, तर फडणवीसांनीही सपकाळांना 1 वेळा फोन केला। मंत्री मकरंद पाटील यांनी सुद्धा काही आमदारांसोबत सपकाळांची भेट घेतली। रोहित पवारांनी सुद्धा भल्या पहाटे सपकाळांची भेट घेत अर्ज मागे घेण्याची विनंती केली। आपल्या महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे की अशा वेळी आपण साधारणपणे बिनविरोध निवडणुका करतो। त्यांना मी विनंती केली, त्यांनी चर्चा करताना मला ते सकारात्मक वाटले, पण अजून आता काय निर्णय झालाय याची मला कल्पना नाही। त्यांचा फोन हा आला होता आणि त्यांच्या फोनवर बोलत असताना त्यांनी या निवडणुकीमध्ये आपण एक नेता गमावला आहे आणि त्या अनुषंगानं ही निवडणुकीमध्ये बिनविरोध व्हावी किंबहुना काँग्रेस पक्षाने ही निवडणूक कुठेतरी लढू नये अशा प्रकारची विनंती त्यांनी केली। त्यांचा फोन आला होता, मात्र त्यांच्या फोनचा येण्याचा आणि निर्णयाचा कुठेही दुरान्वयी संबंध नाही। तिकडे दिल्लीमध्ये सुनेत्रा पवारांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची भेट घेतली। त्यानंतर काँग्रेस नेतृत्वानं बारामतीमधून अर्ज मागे घेण्याचे आदेश दिले। याआधी शरद पवार आणि रोहित पवारांनी सुद्धा सपकाळांना अर्ज मागे घेण्याची विनंती केली। काँग्रेसचा सल्ला देईल की या योग्य होईल। हा निर्णय काँग्रेसचा घ्यायचा आमचा सल्ला आहे। 2 दिवसापूर्वी पारचं जे स्टेटमेंट आलं होतं त्याच्यामुळे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तसं थोडीशी नाराजगी होती। त्याचं स्टेटमेंट जे पारचं होतं ते चुकीचं होतंच, पण तरीसुद्धा पारच्या वतीने, परिवाराच्या वतीने आणि दादांकडे बघून मी दिलगिरी व्यक्त करतो असं त्यांना त्या ठिकाणी सांगितलं आणि कृपा करून आपण विनंती तिथं केली। सर्व पक्षीय नेत्यांनी केलेल्या विनंतीनंतर अखेर काँग्रेसनं बारामतीमधून उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। एकूण 53 उमेदवारांनी अर्ज केले होते, त्यातल्या 30 उमेदवारांनी माघार घेतली। त्यामुळे बारामती पोटनिवडणुकीसाठी आता 23 उमेदवार रिंगणात आहेत।